बातमी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामधल्या युतीच्या चर्चा आता जोर धरतायत। ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिवसेना एकसंध होईल। दोन्ही ठाकरे बंधूंसोबत शिंदेने सुद्धा एकत्र येणं गरजेचं आहे, असं मोठं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांनी केलंय। तर राज ठाकरे यांच्याशी युती करण्याबाबत गेल्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर बैठक झाली, असा मोठा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दोन ठाकरे बंधूंच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र येणार का, असा सवाल आता उपस्थित होतोय। सामनाच्या मुखपृष्ठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आला। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार या हेडलाईनसह सामना दोन्ही ठाकरेंसंदर्भात मुख्य बातमी छापण्यात आली होती। मराठी अस्मितेसाठी लढणारे, संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं लागतं। तुमच्याही मनात तेच आहे ना? एक मराठी माणूस म्हणून कोणाच्या मनात नाही की सगळ्यांनी एकत्र यावं? मला असं वाटतं की ह्या विषयावरती सद्यस्थितीत कोणती गोष्ट न बोलणं उचित आहे असं मला स्वतःला वाटतंय। कारण तो विषय वरिष्ठाच्या लेवलवरती असल्यामुळे मी वरिष्ठ नाही, तर मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि छोट्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांसारखं बोलू नये असं मला वाटतं। त्याचं स्वागत करते। दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली, पण आज उद्धवजी आणि राजजी एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। तर युती संदर्भात कोणतीच विधानं आणि भूमिका जाहीर करू नका, असे आदेशच राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले। ठाकरेंची शिवसेना असो किंवा मनसे असो, युती संदर्भात दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून काही सकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा पाहायला मिळत आहे। आम्ही आता यावेळी ताक सुद्धा फुंकून पितोय, तेव्हा त्यांच्याकडून असा कुठलाही प्रस्ताव अद्याप तरी आलेला नाहीये माझ्या माहितीत आतापर्यंत, टिल टाइम पर्यंत। तो जर आला तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे नक्की याचा विचार करतील। आमचं तोंड दुधाने पोळलं गेलेलं आहे, त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पितो। जोपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव राजसाहेबांपुढे येणार नाही तोपर्यंत ते निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही। ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याचा निर्णय, योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील। बघा, कोण काय मागच्या गोष्टी खाजवत बसल्या त्यात काय मला इंटरेस्ट नाहीये। ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही। आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या। आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही, आम्ही भविष्य पाहतो। दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल। शिंदेंनी सुद्धा ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं असल्याचं मत गजानन कीर्तीकरांनी व्यक्त केलंय। ठाकरे ब्रँड जो आहे, जो बाळासाहेबांनी निर्माण केलेला आहे, त्या शिवसेनेचं विभाजन झालं आणि त्याचा गैरफायदा घेतला जातो राजकारणात महाराष्ट्राच्या, आणि त्यासाठी हा ठाकरे ब्रँड पुन्हा अवतरला पाहिजे। भाजप विरहित, काँग्रेस विरहित शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे, ती त्यांनी करावी। हे दोन भाऊ एकत्र येऊन शिवसेना एक संघ होईलच, परंतु खऱ्या अर्थाने लोकाभिमुख जनतेला जे हवं आहे ती शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेने सुद्धा यांच्यासोबत येऊन एक भक्कम अशी शिवसेना उभी केली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांसंदर्भात चंद्रकांत खैरेंनी सुद्धा मोठा दावा केलाय। सगळीकडे चर्चा सुरू झाली, त्याचं काय त्याला बोलणार, त्यामुळे मी तुम्हाला सांगणारच होतो, पण तुम्हीच मला विचारला। साहेबांनी सगळं सांगितलं, आम्ही कुठं नाही म्हणतो, आम्ही हात पुढे करतो, टाळे द्या म्हणतो, आणि ते होईल। कोणी ना कोणी आता जबाबदारी घ्या, आणि त्या ठिकाणी चर्चा सुरू तर ही चर्चा सुरू झालेली होती। त्या बैठकीमध्ये कोणाला जबाबदारी दिली का की तुम्ही जा, भेटा, चर्चा करा वगैरे? अनिल परब यांनी ती जबाबदारी घेतली होती। एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्ये दिसत नसल्याचं म्हणत राज उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांनी टोला लगावलाय। त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील, मी कशी प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील। यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे, आता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत। लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची, कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार आहे, परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू? हे जर तरचा विषय आहे। काही ठोस असा निर्णय झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन।
तर अनौपचारिक चर्चेदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर पवारांनी सुद्धा वक्तव्य केलंय. आतापर्यंतचा अनुभव असा आहे की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतं मिळत नाही, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना गर्दीचे मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येते, असं शरद पवार म्हणाले. तर महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्या पाहिजेत. या निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटप व्यवस्थित होईल असं वाटत नाही. त्याचा फायदा महाविकास आघाडीला मिळू शकतो, असंही शरद पवार अनौपचारिक चर्चेदरम्यान म्हणाले. तर पवारांनी अलगदरित्या मिठाचा खडा टाकण्याचं कामच यामध्ये केल्याचं शिरसाट म्हणाले. युतीचे दोन नेते समजा उद्धव ठाकरे असतील, राज साहेब असतील, ते एकत्र यायचं तर त्यांचा प्रोसेस सुरू आहे असं म्हणतात. मला वाटत नाही, आजही वाटत नाही ते एकत्र येतील म्हणून, परंतु ह्या चर्चा ते घडवत आहेत. आणि एकीकडे शरद पवार साहेब म्हणतात की राज ठाकरे यासाठी नको आहे, असंच त्याचा अर्थ होतोय की त्यांच्या सभेला गर्दी होते परंतु मतात परिवर्तन होत नाही. म्हणून मिठाचा खडा टाकायचं काम शरद पवारांनी अलगद केलेलं आहे. संजय शिरसाट, भारतीय जनता पार्टीनं तुमची काय अवस्था केली, तुमच्या पक्षाची, तुमच्यात किती मोठा मिठाचा खडा पडलाय, ह्याच्यात आता तुमचा जास्त वेळ घालवायला पाहिजे. कारण तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खातं बंद करा ही जाहीर मीडियासमोर बोलायची वेळ तुमच्यावर आली. त्यावरून तुमचं सरकारमध्ये काय चाललंय, आज तुमच्यात कोणता खडा पडलाय हे महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे तुमचा जो काही खडा पडला त्याच्याबद्दल तुम्ही जास्त विचार करा, बाकीचा विचार करायला पवार साहेब सक्षम आहे. पवार साहेब बोलल्यानंतर पवार साहेबांवर तुम्ही भाष्य करणं उचित आहे का? माझी उंची केवढी, साहेबांची उंची केवढी, त्याला उंचीचा पण तुम्ही विचार करा ना. मी काही एवढा मोठा माणूस नाही हो. त्यांना जो काय अनुभव आहे त्या अनुभव